श्री शिवाय मित्रांनो, परमा एकादशीची ही रात्र साधारण नाही. एकादशीची ही रात्र लाखो लोकांच्या जीवनात एक नवा अध्याय लिहिणार आहे. मित्रांनो, आज 11 जून 2026 गुरुवार आहे आणि आजचा हा गुरुवार केवळ एक साधारण गुरुवार नाही. आज या गुरुवारी एक असा योग जुळून आला आहे जो फार कमी वेळात जुळून येतो. आज या पवित्र गुरुवारी परमा एकादशीचा अद्भुत योग आहे. होय मित्रांनो, कृष्ण पक्षातील एकादशी जी आज दुपारी 11:20 नंतर सुरू झाली आहे आणि जी आज संध्याकाळच्या प्रदोष काळात पूर्णतः व्याप्त राहील. हा प्रदोष गुरुवारच्या दिवशी येत आहे, म्हणूनच याला गुरु प्रदोष असे म्हणतात. आणि मित्रांनो, शास्त्रामध्ये असे लिहिले आहे की जेव्हा प्रदोष आणि गुरुवारचा संगम होतो तेव्हा भगवान शिव आणि गुरुदेव दोन्ही एकत्र प्रसन्न होतात. दोघांचीही कृपा एकाच दिवशी आणि एकाच रात्री बरसते. पण ही तर फक्त सुरुवात आहे. आजच्या पंचांगामध्ये अजून बरेच काही आहे जे मला तुम्हाला सांगायचे आहे. आज रेवती नक्षत्र आहे, रात्री 10:34 वाजेपर्यंत, आणि शास्त्रामध्ये रेवती नक्षत्राला अत्यंत शुभ मानले गेले आहे. हे नक्षत्र समृद्धीचे, पूर्णतेचे आणि आशीर्वादाचे प्रतीक आहे. आज प्रीती योग आहे संध्याकाळी 5:15 वाजेपर्यंत. प्रीती योग म्हणजे अशी वेळ जेव्हा देवता देखील प्रेम आणि वात्सल्याने भरलेले असतात. यावेळी केलेला उपाय, केलेला जप आणि केलेली प्रार्थना थेट देवाच्या हृदयापर्यंत पोहोचते. आणि रात्री 8:20 ते 9:49 वाजेपर्यंत अमृतकाळ आहे. मित्रांनो, अमृतकाळ हे नावच सर्व काही सांगून जाते. अमृत जे अमर करते, जे जीवन बदलते आणि जे वर्षांची पीडा एका रात्रीत संपुष्टात आणते. आणि आज याच अमृतकाळात मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे जो इतका सोपा आहे की तुम्ही विचारही करू शकणार नाही. इतका लहान की तो तुमच्या स्वयंपाकघरात आताही उपलब्ध आहे, आणि इतका शक्तिशाली की जुन्यात जुने दुर्भाग्य, अडकलेले धन, वर्षांचे कर्ज आणि शरीराची पीडा या सर्वांवर त्याचा परिणाम होतो. मी एका चिमूटभर हळदीबद्दल बोलत आहे. होय मित्रांनो, फक्त एक चिमूटभर हळद. तीच हळद जी तुमची आई रोज जेवणात टाकते, तीच हळद जी प्रत्येक घरात असते. पण आज रात्री, या गुरुप्रदोषच्या रात्री, या अमृत काळात हीच एक चिमूटभर हळद तुमच्या जीवनातील सर्वात मोठे वळण ठरू शकते. पण मित्रांनो, हा उपाय करण्याची पद्धत खूप विशेष आहे आणि ही पद्धत, हा विधी खूप कमी लोकांना माहीत आहे. ज्यांना हे माहीत आहे त्यांच्या जीवनात फरक पडला आहे. ज्यांना माहीत नाही ते फक्त हळद पाहत राहिले आणि चमत्कारापासून वंचित राहिले. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते सर्व सांगेन. संपूर्ण विधी, योग्य वेळ, योग्य मंत्र, योग्य दिशा आणि त्या सर्व गोष्टी ज्या तुम्हाला या रात्रीच्या दिव्य संधीचा पूर्ण लाभ घेण्यास मदत करतील. तर मित्रांनो, जर तुमच्या जीवनात कोणतीही अडचण असेल, पैशाची चणचण असेल, आरोग्य साथ देत नसेल, घरात कलह असेल किंवा वर्षानुवर्षे तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. हा व्हिडिओ पूर्ण पहा, मध्येच सोडू नका, कारण जी माहिती सर्वात महत्त्वाची आहे ती मी व्हिडिओच्या मध्यभागी सांगेन, आणि जो आशीर्वाद तुमची वाट पाहत आहे तो शेवटी मिळेल. चला मित्रांनो, सुरू करूया. भगवान शिवाला स्मरण करून, गुरुदेवांना प्रणाम करून हर हर महादेव, जय गुरुदेव. मित्रांनो, आधी हे समजून घेऊया की आजचा हा दिवस इतका विशेष का आहे. आज गुरु प्रदोष आहे. प्रदोष म्हणजे सूर्यास्तानंतरची ती पवित्र वेळ जेव्हा भगवान शिव आणि माता पार्वती कैलास पर्वतावर नृत्य करतात, जेव्हा महादेव प्रसन्न असतात, जेव्हा त्यांचा तिसरा डोळा, तो नेत्र जो सर्व काही जाणतो, भक्तांकडे करुणेने पाहतो. शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की प्रदोषे शिवपूजा सर्व पाप प्रणाशिनी, म्हणजेच प्रदोष काळात केलेली शिवपूजा सर्व पापांचा नाश करते. पण जेव्हा हा प्रदोष गुरुवारी येतो तेव्हा त्याची शक्ती दुप्पट होते. गुरुवार
हा गुरु बृहस्पतीचा दिवस आहे. बृहस्पती हे देवांचे गुरु आहेत, जे ज्ञान, विद्या, धन आणि सौभाग्याचे कारक आहेत. जेव्हा गुरुदेव आणि भगवान शिव दोघेही एकाच दिवशी एकाच वेळी आपल्या भक्तांवर कृपा करतात, तेव्हा जीवनात होणारा बदल असाधारण असतो. आणि आजच्या पंचांगात आणखी एक वैशिष्ट्य आहे. आज रेवती नक्षत्र आहे. रात्री 10:34 पर्यंत रेवती नक्षत्र राहील. हे मीन राशीचे अंतिम नक्षत्र असून या नक्षत्राच्या देवता पूषा देवी आहेत, ज्या पोषण, समृद्धी आणि प्रवासाच्या देवता आहेत. रेवती नक्षत्रात केलेले प्रत्येक शुभ कार्य फळ देते. हे नक्षत्र अशा लोकांसाठी विशेषतः शुभ आहे जे आर्थिक अडचणीत आहेत आणि जे पैशासाठी संघर्ष करत आहेत. आज चंद्र देखील मीन राशीत आहे. रात्री 10:34 पर्यंत चंद्र राहील आणि मीन राशीचा स्वामी बृहस्पती आहे. म्हणजेच आज रात्री चंद्र आपला स्वामी असलेल्या गुरुच्या राशीत विराजमान आहे. ही एक अत्यंत शुभ स्थिती आहे. यावेळी जे काही उपाय केले जातात, चंद्र त्यांना आणखी शक्तिशाली बनवतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज रात्री 8:20 ते 9:49 पर्यंत अमृतकाळ आहे. मित्रांनो, तुम्ही अमृतकाळाबद्दल ऐकलेच असेल, पण तुम्हाला माहित आहे का की जेव्हा अमृतकाळ आणि प्रदोष काळ एकाच रात्री एकत्र येतात, तेव्हा तो काळ किती दुर्मिळ असतो, तो किती पवित्र असतो. आज रात्री नेमके हेच घडत आहे. प्रदोष काळ जो सूर्यास्तानंतर साधारण 1.5 तास राहतो, तो आज संध्याकाळपासून सुरू होईल आणि त्याच रात्री 8:20 पासून अमृतकाळही सुरू होईल. म्हणजेच आज रात्री 2 दिव्य काळांचा संगम आहे. 2 पवित्र प्रवाह एकाच वेळी वाहत आहेत. एक नदी प्रदोषाची आणि दुसरी नदी अमृतकाळाची. आणि जिथे 2 पवित्र प्रवाह मिळतात, तिथे तीर्थक्षेत्र बनते. आज रात्री तुमचे घर ते तीर्थ बनू शकते. आज रात्री तुमच्या पूजेचे स्थान, तो कोपरा जिथे दिवा लावलेला असतो, ते सर्वात पवित्र स्थान बनू शकते. आणि म्हणूनच आज रात्रीचा हा उपाय, एका चिमूटभर हळदीचा हा उपाय इतका शक्तिशाली आहे. हळद आणि भगवान शिव यांचा संबंधही खूप खोल आहे. हळदीला शास्त्रात हरिद्रा म्हटले आहे. ती पावित्र्याचे प्रतीक आहे आणि नकारात्मक ऊर्जा दूर करते. आणि गुरुग्रह बृहस्पतीचा हळदीशी थेट संबंध आहे. गुरुवारी हळदीचा उपाय हा योग केवळ योगायोग नाही, ही एक दैवी व्यवस्था आहे. आजची रात्र, या गुरुप्रदोषाची रात्र, या रेवती नक्षत्राची रात्र, या अमृत काळाची रात्र, निसर्ग स्वतः तुमच्यासाठी एक दार उघडत आहे. प्रश्न हा आहे की तुम्ही त्या दारातून प्रवेश कराल का? मित्रांनो, मी उपाय सांगण्यापूर्वी मला काही बोलायचे आहे. तुमच्यापैकी असे बरेच लोक आहेत जे खूप थकले आहेत. थकलेले या अर्थाने नाही की झोप येत नाही, थकलेले या अर्थाने की जीवनाने जी आश्वासने दिली होती ती पूर्ण झाली नाहीत. मेहनत केली, प्रामाणिकपणे जगले, पण तरीही जे मिळायला हवे होते ते मिळाले नाही. तुमच्यापैकी बरेच लोक आहेत जे कर्जाच्या ओझ्याखाली दबले आहेत. सकाळी उठतात, कर्जाची आठवण येते. रात्री झोपतात, कर्जाची भीती सतावते. मुलांची फी, घराचे भाडे, औषधे, दैनंदिन गरजा आणि एका बाजूला कर्जाचा डोंगर जो कमी होण्याचे नाव घेत नाही. मला माहित आहे की हे दुःख किती खोल असते. पण मित्रांनो, हे ऐका, कर्ज असणे ही तुमची चूक नाही. कधी कधी ग्रहांची दशाच तशी असते. पितृदोष असा असतो किंवा परिस्थिती अशी बनते की कितीही मेहनत केली तरी पैसा टिकत नाही. येतो आणि निघून जातो. पण यावर उपाय आहे. देवाने प्रत्येक समस्येवर समाधानही निर्माण केले आहे. तुमच्यापैकी असे बरेच लोक आहेत ज्यांच्या घरात आरोग्याच्या समस्या आहेत. घरात कोणीतरी आजारी आहे. जुना आजार, डॉक्टरांकडे जातात, औषधे घेतात, पण पूर्णपणे बरे होत नाहीत. शरीरात अशक्तपणा राहतो. हातपायात वेदना, थकवा, झोपेची समस्या
आणि जेव्हा शरीर साथ देत नाही तेव्हा मनही खचून जाते. पण मित्रांनो, आजारपणाशी देवाचा संबंध नाही. आजारपण तर एक परीक्षा आहे आणि जे या परीक्षेला श्रद्धेने सामोरे जातात ते उत्तीर्ण होतात. आज रात्रीचा हा उपाय, हळदीचा हा उपाय विशेषतः आरोग्याच्या लाभासाठीही अत्यंत प्रभावी आहे. कारण हळद प्राचीन काळापासूनच रोग निवारणाचे औषध मानली गेली आहे आणि जेव्हा तिच्या दैवी शक्तीसोबत, मंत्रांसोबत आणि श्रद्धेने वापर केला जातो तेव्हा तिचा प्रभाव आणखी वाढतो. तुमच्यापैकी असे बरेच लोक आहेत ज्यांच्या विवाहात अडथळे येत आहेत. वय वाढले आहे, स्थळे येतात आणि मोडतात. कुटुंब काळजीत आहे, समाज प्रश्न विचारतो आणि स्वतःच्या मनातही ही भीती बसते की कदाचित आपल्या नशिबातच काही कमतरता आहे. पण नाही, असे नाहीये. कधी कधी कुंडलीतील मंगळ दोष, शनीची दशा किंवा पितृदोष विवाहामध्ये विलंब घडवून आणतात आणि या सर्वांवर उपाय आहे. आज रात्रीच्या उपायामध्ये जो मंत्र आहे, जी पद्धत आहे, ती हे सर्व दोष शांत करण्याची क्षमता ठेवते. तुमच्यापैकी असे अनेक लोक आहेत ज्यांचे व्यवसायात नुकसान होत आहे. जो व्यवसाय मोठ्या उत्साहाने सुरू केला होता तो पुढे जात नाही. ग्राहक येत नाहीत, पैसा येत नाही, स्पर्धा वाढत चालली आहे. असं वाटतं की जणू काही एखादी अदृश्य शक्ती थांबवत आहे. मित्रांनो, नजर दोष, वास्तु दोष किंवा ग्रहपीडा हे सर्व व्यवसायात अडथळे आणतात आणि यावर साध्या उपायांनी देखील निवारण होऊ शकते. अट फक्त एवढीच आहे की हा उपाय योग्य वेळी, योग्य पद्धतीने आणि योग्य श्रद्धेने केला गेला पाहिजे. तुमच्यापैकी असे अनेक लोक आहेत ज्यांच्या घरात क्लेश आहे. पती पत्नीमध्ये वाद, सासू सुनेमध्ये तणाव, भावाभावांमध्ये मतभेद, घरात शांतता नाही. प्रत्येक छोट्या गोष्टीवरून भांडण होते आणि जेव्हा घरात शांतता नसते तेव्हा बाहेरही काहीच नीट होत नाही, कारण घराचा पायाच डळमळीत होत राहतो. पण मित्रांनो, घरात शांतता आणणे शक्य आहे. भगवान शिव हे शांततेचे देव आहेत. गुरु बृहस्पती हे सौभाग्याचे देव आहेत आणि आज रात्री या दोघांचीही एकत्र कृपा प्राप्त करण्याची संधी आहे. मग तुम्ही जीवनातील कोणत्याही संकटात का असेना, तुम्ही इथे योग्य ठिकाणी आला आहात. आजची रात्र तुमच्यासाठी बदलाची रात्र आहे. मित्रांनो, आता मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. अशी एक गोष्ट जी खूप कमी लोकांना माहीत आहे आणि ज्यांना माहीत आहे त्यांच्या आयुष्यात जो बदल झाला आहे तो पाहण्यासारखा होता. मित्रांनो, आपण सर्वजण उपाय करतो, हळद लावतो, दिवा लावतो, मंदिरात जातो, पण तरीही अनेकदा उपायाचे फळ मिळत नाही आणि मग आपण विचार करू लागतो की कदाचित उपायामध्येच ताकद नाही, कदाचित देव ऐकत नाही. पण मित्रांनो, उपायात कोणतीही कमतरता नसते. कमतरता वेळेत असते. होय, उपायाचे फळ यावर अवलंबून असते की तुम्ही तो उपाय कोणत्या वेळी केला, कोणत्या तिथीला केला, कोणत्या नक्षत्रात केला, कोणत्या योगात केला. एकच उपाय एखाद्या सामान्य दिवशी केला तर तो सामान्य फळ देतो आणि तोच उपाय एखाद्या विशेष तिथीला विशेष वेळेत केला तर त्याचे फळ 100 पटीने वाढते. आपल्या पूर्वजांना ही गोष्ट माहीत होती, म्हणूनच ते पंचांग पाहायचे, म्हणूनच ते मुहूर्त काढायचे, कारण त्यांना समजले होते की वेळेची शक्ती अफाट आहे. आणि आजचा हा गुरुप्रदोष, हे रेवती नक्षत्र, हा अमृतकाळ, हे सर्व मिळून अशी एक वेळ तयार करत आहेत जी खूप दुर्मिळ आहे. आता दुसरी गोष्ट ऐका. हळदीबद्दल आपल्याला सर्वांनाच माहीत आहे, पण तुम्हाला माहीत आहे का की हळदीचा संबंध गुरुग्रहाशी आहे. बृहस्पती ग्रह, जे आजच्या दिवसाचे स्वामी आहेत, त्यांची आवडती वस्तू हळद आहे. जेव्हा गुरुवारी गुरुप्रदोषाच्या दिवशी हळदीचा उपाय केला जातो तेव्हा तो थेट बृहस्पती देवाला प्रसन्न करतो आणि बृहस्पती देव प्रसन्न झाले तर काय होते? धन येते, ज्ञान वाढते, सौभाग्य उजळते, विघ्ने दूर होतात, विवाहाचे योग जुळून येतात, संतानाचे सुख मिळते
पण मित्रांनो, इथे आणखी एक रहस्य आहे. हळदीचा उपाय दिवसा केला आणि रात्री केला तर या दोन्हींचे फळ वेगवेगळे असते. दिवसा केलेला हळदीचा उपाय सामान्य लाभ देतो, पण रात्री विशेषतः प्रदोष काळ आणि अमृत काळात केलेला हळदीचा उपाय एक विशेष ऊर्जा ग्रहण करतो. रात्रीच्या नीरव शांततेत, जेव्हा बाहेरचा गोंधळ शांत होतो, जेव्हा मन एकाग्र होते, जेव्हा आकाशात तारे चमकतात, त्यावेळी केलेली प्रार्थना, त्यावेळी केलेला उपाय एका वेगळ्याच परिमाणात जातो. याच कारणामुळे आजचा हा रात्रीचा उपाय इतका विशेष आहे आणि पुढे मी जे सांगेन ते आणखी सखोल आहे. सोबत राहा मित्रांनो, कारण सर्वात महत्त्वाची माहिती अजून यायची आहे. मित्रांनो, आता येऊया त्या उपायावर ज्यासाठी तुम्ही इथे आला आहात. एक चिमूटभर हळद, फक्त एक चिमूटभर. तुम्ही विचार करत असाल की एवढ्या लहानशा गोष्टीत काय शक्ती असेल, पण मित्रांनो, शक्ती वस्तूच्या आकारात नसते. शक्ती त्या वस्तूच्या मागील दैवी ऊर्जेत असते. हळदीला संस्कृतमध्ये हरिद्रा म्हणतात. हरी म्हणजे भगवान विष्णू आणि द्रा म्हणजे त्यांचा अंश, म्हणजेच हळदीमध्ये देवाचा अंश आहे. हा केवळ एक मसाला नाही, तर ही एक दिव्य औषधी आहे. आपल्या वेदांमध्ये, अथर्व वेदात हळदीच्या महिमेचे वर्णन केले आहे. ऋषींनी लिहिले आहे की हळद ही सर्व रोग निवारक, सर्व दोष नाशक आणि सर्वथा शुभदायी आहे. पण ही केवळ आयुर्वेदाचीच गोष्ट नाही, तर ही आध्यात्मिक शक्तीची गोष्ट आहे. मित्रांनो, हळदीचा रंग पिवळा आहे आणि पिवळा रंग गुरु बृहस्पतीचा रंग आहे. ज्ञान, समृद्धी आणि दिव्यतेचे प्रतीक पिवळा रंग आहे. सूर्याच्या त्या किरणाचा रंग जो अंधार दूर करतो. जेव्हा तुम्ही हळद आपल्या हातात घेता, तिचा सुगंध घेता, तिला पाहता, तेव्हा तुम्ही नकळतच ब्रह्मांडाच्या त्या पिवळ्या ऊर्जेशी जोडले जात असता, जी समृद्धी आणि सौभाग्याची ऊर्जा आहे. आणि शिवजींसोबत हळदीचा संबंधही खूप खोल आहे. शिवजींना हळद वाहिली जात नाही हे खरे आहे, पण माता पार्वतीला हळद प्रिय आहे आणि जिथे माता प्रसन्न असते तिथे महादेवही प्रसन्न होतात. म्हणूनच प्रदोष पूजेमध्ये माता पार्वतीच्या पूजेलाही विशेष महत्त्व आहे. आज रात्रीचा हा हळदीचा उपाय माता पार्वती आणि गुरु बृहस्पती या दोघांनाही प्रसन्न करतो आणि या दोघांच्या कृपेने भगवान शिवाची कृपा स्वतःच प्राप्त होते. आता या उपायाच्या फायद्यांबद्दल बोलूया. पहिला फायदा, धनप्राप्ती. ज्या लोकांच्या घरात पैसा टिकत नाही, ज्यांच्या हातातून पैसा येताच निघून जातो, त्यांच्यासाठी हा उपाय धनाला आकर्षित करतो आणि त्याला स्थिर करतो. हळदीमध्ये एक विशेष ऊर्जा असते जी घरातील नकारात्मक ऊर्जेला शुद्ध करते आणि जिथे शुद्धता असते तिथे माता लक्ष्मीचा वास असतो. दुसरा फायदा, आरोग्य लाभ. हळदीची दैवी शक्ती आणि तिचे नैसर्गिक गुण मिळून शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. जुन्या आजारांवर ज्यांचा इलाज होत नाही, त्यांच्यातही या उपायाचा फायदा दिसून आला आहे. तिसरा फायदा, नकारात्मक शक्तींचे निवारण. नजर, दुष्ट आत्मे, काळी जादू या सर्वांपासून हळद रक्षण करते. घरात हळदीचा वापर एक सुरक्षा कवच बनवतो. चौथा फायदा, मानसिक शांती. जे लोक चिंता, नैराश्य किंवा मानसिक अशांतीने त्रस्त आहेत, त्यांच्यासाठीही हा उपाय अत्यंत लाभदायक आहे. हळदीची ऊर्जा मनाला शांत करते. पाचवा फायदा, नातेसंबंधांमध्ये सुधारणा. घरात क्लेश असो किंवा पती पत्नीमध्ये दुरावा असो, हा उपाय त्या नात्यांमध्ये गोडवा आणतो. मित्रांनो, एक छोटीशी चिमूटभर हळद आणि इतके सारे फायदे, पण हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा हा उपाय योग्य पद्धतीने, योग्य वेळी आणि पूर्ण श्रद्धेने केला जाईल. मित्रांनो, आता मी सांगेन की हा उपाय कोणासाठी आहे आणि मी तुम्हाला विश्वास देतो की तुम्ही कोणीही असा, तुमची कोणतीही समस्या असो, हा उपाय तुमच्यासाठी आहे. त्या मातांसाठी ज्या रात्रंदिवस आपल्या कुटुंबासाठी जगतात, ज्या आपल्या वेदना लपवून सर्वांसाठी हसतात, त्यांच्यासाठी हा उपाय एक संजीवनी आहे. जेव्हा माता हा उपाय करतात
तेव्हा त्यात संपूर्ण कुटुंबाचे कल्याण सामावलेले असते. त्या बहिणींसाठी ज्यांच्या विवाहात विलंब होत आहे, ज्या आपल्या जीवनसाथीची वाट पाहत आहेत, आज रात्रीचा हा उपाय विशेषतः त्यांच्यासाठी आहे. गुरु बृहस्पती हे विवाहाचे कारक आहे आणि गुरु प्रदोषच्या वेळी केलेला हा उपाय विवाहातील अडथळे दूर करतो. त्या तरुणांसाठी जे नोकरीच्या शोधात आहेत, ज्यांचे करिअर घडत नाहीये, जे कठोर परिश्रम करूनही यशापासून दूर आहेत, आजची ही रात्र त्यांच्यासाठी भाग्याचे दार उघडू शकते. व्यापाऱ्यांसाठी ज्यांच्या व्यापारात नुकसान होत आहे, ज्यांचे काम चालत नाहीये, जे कर्जात बुडाले आहेत, या उपायाने व्यापारात नवीन ऊर्जा येते आणि नवीन संधी मिळतात. आजारी लोकांसाठी जे दीर्घकाळापासून एखाद्या आजाराने त्रस्त आहेत, ज्यांना औषधांचाही पूर्ण फायदा होत नाही, हळदीची दैवी शक्ती आणि प्रदोष काळाची ऊर्जा मिळून शरीर बरे करण्यास मदत करते. ज्या वृद्धांची मुले दूर आहेत, जे एकाकी जीवन जगत आहेत, ज्यांना त्यांच्या जीवनाच्या शेवटच्या वर्षात शांती हवी आहे, त्यांच्यासाठी हा उपाय म्हणजे एक दैवी आधार आहे. ज्या पालकांची मुले अभ्यासात कमकुवत आहेत, जे मुलांच्या यशाबद्दल काळजीत आहेत, त्यांच्यासाठी गुरु बृहस्पती हे विद्येचे देव आहेत. आज त्यांची कृपा प्राप्त केल्याने मुलांची बुद्धी आणि भाग्य दोन्ही उजळते. मित्रांनो, तुम्ही पाहिलंत का? हा उपाय कुणा एकासाठी नाही, तो सर्वांसाठी आहे. घरातील जे कोणी हा व्हिडिओ सर्वात आधी पाहत आहेत, त्यांनी हा उपाय करावा. तुम्ही हा उपाय केल्याने संपूर्ण घराला लाभ होईल. कारण जेव्हा एखादी व्यक्ती श्रद्धेने उपाय करते, तेव्हा तिची सकारात्मक ऊर्जा संपूर्ण घरात पसरते. मित्रांनो, आता आपण त्या भागाकडे येऊया ज्याची तुम्ही सर्वात जास्त वाट पाहत होतात. संपूर्ण विधी एक एक पाऊल, पण त्याआधी काही तयारी. या उपायासाठी काय हवे आहे? एक चिमूटभर कच्ची हळद पावडर असली तरी चालेल, पण कच्ची हळद अधिक शक्तिशाली असते. एक छोटा दिवा, मातीचा दिवा, सर्वोत्तम तूप, गाईचे तूप असेल तर सर्वात उत्तम, अन्यथा साधे तूपही चालेल. एका छोट्या भांड्यात थोडे पाणी, काही फुले, पिवळी फुले असली तर उत्तम, झेंडूची फुले, विशेषतः शुभ, एक स्वच्छ आसन किंवा कापड बसण्यासाठी वेळ. मित्रांनो, आज रात्रीसाठी 2 विशेष वेळा आहेत. पहिली वेळ प्रदोष काळ, म्हणजेच सूर्यास्तानंतर साधारण 45 मिनिटांपासून ते 1.5 तासापर्यंत. आज 11 जून रोजी सूर्यास्त साधारण संध्याकाळी 7च्या सुमारास होईल. त्यामुळे प्रदोष काळ रात्री 7:30 ते 9च्या दरम्यान असेल. दुसरी वेळ अमृत काळ, रात्री 8:20 ते 9:49 वाजेपर्यंत. मित्रांनो पहा, प्रदोष काळ आणि अमृत काळ आज एकत्र येत आहेत. रात्री 8:20 ते 9 वाजेपर्यंत ही ती सुवर्ण वेळ आहे जेव्हा दोन्ही काळ एकत्र चालत आहेत. या उपायासाठी ही सर्वात उत्तम वेळ आहे. जर 8:20 ते 9च्या दरम्यान शक्य नसेल तर 8:20 ते 9:49 दरम्यान कधीही करा. अमृत काळात केलेला उपाय देखील अत्यंत फलदायी ठरतो. दिशा उत्तर किंवा पूर्व दिशेकडे तोंड करून बसा. उत्तर दिशा धन आणि समृद्धीची दिशा आहे. पूर्व दिशा सूर्याची दिशा आहे, ऊर्जा आणि प्रकाशाची दिशा. आता विधी सुरू करूया. एक एक पाऊल. पहिले पाऊल स्नान आणि शुद्धी. संध्याकाळी उपायापूर्वी स्नान करा. जर शक्य नसेल तर हातपाय धुवून, तोंड धुवून शुद्ध व्हा. स्वच्छ कपडे घाला. पिवळे कपडे असले तर उत्तम, कारण आज गुरुवार आहे आणि पिवळा रंग गुरुदेवांचा आवडता रंग आहे. दुसरी पायरी, ज्या ठिकाणी उपाय करायचा आहे त्या स्थानाची शुद्धी करणे. ती जागा गंगाजलाने किंवा साध्या पाण्याने पुसून घ्या. त्या पाण्यात थोडी हळद मिसळा. यामुळे ते स्थान पवित्र होईल. तिसरी पायरी, दिवा लावणे. मातीच्या दिव्यात तूप टाकून दिवा लावा. दिवा लावताना मनात ही भावना ठेवा की हा दिवा मी भगवान शिव आणि गुरुदेवांच्या चरणी अर्पण करत आहे. दिव्याच्या ज्योतीकडे पहा.
त्या थरथरणाऱ्या नृत्यणाऱ्या सोनेरी ज्योतीमध्ये देवाचा प्रकाश पहा. चौथी पायरी, हळद हातात घेणे. आता आपल्या उजव्या हाताच्या अनामिका करंगळी शेजारचे बोट आणि अंगठ्याने एक चिमूटभर हळद उचला. अनामिका हे सूर्याचे बोट आहे, ज्यामध्ये सर्वात जास्त सकारात्मक ऊर्जा असते. हळद हातात घेऊन तिच्याकडे पहा आणि तिचा सुगंध घ्या. ही सामान्य हळद नाही, तर हे गुरु ऊर्जेचे आणि पावित्र्याचे प्रतीक आहे, हे अनुभवा. पाचवी पायरी, मंत्र जप. आता नमः शिवाय, बृहस्पत्ये नमः हा मंत्र लक्षपूर्वक, श्रद्धेने आणि हळूहळू 11 वेळा बोला. फक्त एवढेच. हा मंत्र सोपा पण शक्तिशाली आहे, ज्यात भगवान शिव आणि गुरु बृहस्पती या दोघांचेही आवाहन आहे. 11 वेळा मंत्र बोलताना प्रत्येक वेळी हळद आणखी घट्ट पकडा. तुमची श्रद्धा आणि तुमच्या वेदना त्या हळदीत सामावत आहेत असे अनुभवा. सहावी पायरी, संकल्प. 11 वेळा मंत्र म्हटल्यानंतर हात जोडा. दिव्याच्या ज्योतीकडे पहा आणि मनात आपली एक मनोकामना बोला. जी अडचण तुम्हाला सर्वात जास्त त्रास देते ती भगवान शिवाला आणि गुरुदेवांना मनातल्या मनात सांगा. ते ऐकतात आणि ते जाणतात. सातवी पायरी, हळद अर्पण. हातात घेतलेली हळद दिव्यासमोर ठेवलेल्या पाण्याच्या पात्रात टाका आणि म्हणा, हे गुरुदेव, हे महादेव, ही तुमची प्रिय हळद तुम्हाला अर्पण आहे. माझी श्रद्धा स्वीकारा आणि माझी मनोकामना पूर्ण करा. आठवी पायरी, प्रार्थना आणि शांत बसणे. दिव्यासमोर काही वेळ शांत बसा. डोळे मिटून भगवान शिवाचे ध्यान करा. त्यांना कैलासावर बसलेले पहा आणि त्यांची शांत, दयाळू, करुणामय कृपा तुमच्यावर बरसत आहे असे अनुभवा. किमान 5 मिनिटे असेच बसा. नववी पायरी, सकाळचे काम. ज्या पाण्यात तुम्ही हळद टाकली होती ते पाणी दुसऱ्या दिवशी सकाळी एखाद्या झाडाच्या मुळाशी किंवा घराबाहेर मातीत टाका. हे पाणी गटारात किंवा शौचालयात अजिबात टाकू नका. एक महत्वाची गोष्ट म्हणजे हा उपाय केल्यानंतर पती, आई किंवा मैत्रिणीला कोणालाही सांगू नका. हे आपल्या मनातच ठेवा. जेव्हा मनोकामना पूर्ण होईल तेव्हा तुम्ही नक्की सांगू शकता आणि तेव्हा सांगितलेच पाहिजे, जेणेकरून इतरांचाही विश्वास वाढेल. मित्रांनो, ही विधी पूर्ण झाली आहे, जी अत्यंत सोपी आणि पवित्र आहे आणि आजची रात्र खूप शक्तिशाली आहे. मित्रांनो, मुख्य उपाय तर तुम्ही जाणून घेतलात, पण आजची ही रात्र इतकी दिव्य आहे की मला तुम्हाला आणखी काही उपायही सांगायचे आहेत. हे छोटे छोटे उपाय आहेत, पण खूप शक्तिशाली आहेत. पहिला सहाय्यक उपाय, पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करणे. रोग आणि पितृदोषासाठी आज संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी कोणत्याही पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा. पाण्यात थोडे कच्चे दूध मिसळा. जल अर्पण करताना म्हणा, हे पितृगण, हे वृक्षदेव, तुम्हाला नमन. आमच्या कुटुंबावर कृपा करा. रोग दूर होऊ देत, कर्ज संपुष्टात येऊ देत. मित्रांनो, पिंपळाचे झाड हे पितृदेवतांचे निवासस्थान आहे. पितृदोष जीवनात अनेक समस्या निर्माण करतो, जसे की धनाची कमतरता, अपत्याचे दुःख, विवाहात विलंब. पिंपळाला जल अर्पण केल्याने तुम्हाला पितृदेवतांचा आशीर्वाद मिळतो. आणि आज गुरुवार आहे. पिंपळाचा गुरुवारशीही विशेष संबंध आहे. आजचा हा उपाय अनेक पटींनी फलदायी ठरेल. दुसरा सहाय्यक उपाय, घराच्या उंबरठ्यावर हळद. नकारात्मक ऊर्जा आणि दृष्ट दोषासाठी आज रात्री मुख्य उपायानंतर घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर थोडी हळद आणि तांदळाच्या पिठाने एक छोटेसे स्वस्तिक काढा किंवा फक्त उंबरठ्यावर थोडी हळद लावा. हे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू देत नाही. दृष्ट दोषापासून घराचे रक्षण होते. ज्या घरांमध्ये वारंवार भांडणे होतात, जिथे विनाकारण क्लेश असतो, त्या घरांसाठी हा उपाय विशेषतः लाभदायक आहे. मित्रांनो, आमच्या आजी पणजीला हे माहीत होते, म्हणूनच त्या दर गुरुवारी उंबरठ्यावर हळद लावायच्या. ती परंपरा विनाकारण नव्हती, त्यात सखोल विज्ञान होते. आज तीच परंपरा पाळा. तिसरा सहाय्यक उपाय, केळीच्या पानावर भोजन.
व्यापार वाढीसाठी आणि धनप्राप्तीसाठी आज गुरुवारी शक्य असल्यास केळीच्या पानावर काही पिवळी मिठाई किंवा पिवळे अन्न ठेवून एखाद्या ब्राह्मणाला किंवा गरजू व्यक्तीला द्या किंवा मंदिरात अर्पण करा. जर हे शक्य नसेल तर किमान एक केळे एखाद्या गायीला किंवा गरजू व्यक्तीला द्या. मित्रांनो, गुरुवारी दानाला विशेष महत्त्व आहे. गुरुदेव जे देण्यावर विश्वास ठेवतात, जे इतरांना देतात, त्यांच्यावर ते लवकर प्रसन्न होतात. दानाची ऊर्जा 10 पटीने परत येते. हा आध्यात्मिक नियम आहे. चौथा सहाय्यक उपाय शिवजींना जलाभिषेक, शनिपीडा आणि मानसिक शांतीसाठी आज रात्री किंवा उद्या सकाळी मंदिरात जाऊन शिवलिंगावर जल अर्पण करा. पाण्यात थोडे दूध मिसळा. अर्पण करताना नमः शिवाय 11 वेळा बोला. ज्या लोकांच्या कुंडलीत शनिपीडा आहे, ज्यांना जीवनात वारंवार विनाकारण त्रास होतो, त्यांच्यासाठी शिव जलाभिषेक अत्यंत लाभकारी आहे. कारण शनिदेव भगवान शिवाचे भक्त आहेत. शिव प्रसन्न असतील तर शनीही कृपामय होतात. आज प्रदोष काळात तर हा अभिषेक अनेक पटींनी अधिक फलदायी ठरेल. पाचवा सहाय्यक उपाय झोपण्यापूर्वीचा मंत्र. संपूर्ण कुटुंबाच्या रक्षणासाठी आज रात्री झोपण्यापूर्वी 1 मिनिट डोळे बंद करा आणि हा मंत्र मनात म्हणा. त्र्यंबक यजामहे सुगंधधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान मृत्युर्मुक्षीय मामृतात. हा महामृत्युंजय मंत्र आहे. हा शिवजींचा सर्वात शक्तिशाली मंत्र आहे. रात्री झोपण्यापूर्वी हा मंत्र म्हटल्याने संपूर्ण कुटुंबावर शिवजींची सुरक्षा राहते. रात्रीच्या झोपेतही ईश्वराचा आशीर्वाद कायम राहतो. मित्रांनो, हे 5ही उपाय करा किंवा जे शक्य होतील ते करा. एक जरी उपाय पूर्ण श्रद्धेने केला तरी तो पुरेसा आहे. मित्रांनो, आता एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट. बरेच लोक उपाय करतात पण त्यांना फळ मिळत नाही आणि ते निराश होतात. म्हणतात की आम्ही तर उपाय केला होता पण काहीही झाले नाही. पण मित्रांनो, उपायांमध्ये कोणतीही कमतरता नसते. आपल्यातच काही कमतरता असते आणि ती कमतरता म्हणजे काही अशा चुका ज्या आपण कळत करतो. आज मी तुम्हाला त्या चुका सांगतो जेणेकरून तुम्ही त्या टाळू शकाल. पहिली चूक म्हणजे उपाय इतरांना सांगणे. मित्रांनो, जो उपाय तुम्ही करत आहात तो कोणालाही सांगू नका. लोक ही सर्वात मोठी चूक करतात. घरी येतात, उपाय करतात आणि मग मैत्रिणीला फोन करून सांगतात की आज मी हा उपाय केला, किंवा आईला किंवा शेजारिणीला सांगतात. जसे तुम्ही तुमचा उपाय इतरांना सांगता तशी त्याची ऊर्जा विखुरली जाते. जसे एखाद्या भांड्यात भरलेले पाणी छिद्र असल्यावर वाहून जाते, अगदी तसेच तुमच्या उपायाची ऊर्जा वाहून जाते. उपाय गुप्त ठेवा. फळ मिळाल्यावरच इतरांना सांगा. दुसरी चूक म्हणजे मनात शंका ठेवणे. उपाय करताना मनात शंका ठेवणे की माहित नाही काम होईल की नाही, हा सर्वात मोठा अडथळा आहे. देव तुमची श्रद्धा पाहतो. शंकेसह केलेली पूजा ही तुटक्या भांड्यात पाणी भरण्यासारखी आहे. कितीही भरले तरी ते टिकत नाही. आज रात्री जेव्हा तुम्ही उपाय कराल तेव्हा मनात पूर्ण विश्वास ठेवा की देव ऐकतो आणि देवच सर्व काही करतो. हाच विश्वास तुमच्या उपायाला 100 पटींनी अधिक शक्तिशाली बनवेल. तिसरी चूक म्हणजे आई वडिलांचा अपमान. मित्रांनो, ही गोष्ट लक्ष देऊ ऐका. ज्या घरात आई वडिलांचा अपमान होतो त्या घरात कोणताही उपाय, कोणतीही पूजा आणि कोणताही मंत्र पूर्णपणे काम करत नाही. आई वडील हे पृथ्वीवरील साक्षात देव आहेत. शास्त्र सांगतात, मातृदेवो भव पितृदेवो भव. जोपर्यंत त्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे तोपर्यंत कोणतीही शक्ती तुम्हाला थांबवू शकत नाही. पण जेव्हा त्यांचे मन दुखावले जाते तेव्हा लाखो उपाय देखील निष्फळ ठरतात. आज रात्री उपाय करण्यापूर्वी आपल्या आई वडिलांच्या पाया पडा, त्यांना नमस्कार करा. जर ते दूर असतील तर फोन करा, त्यांचा आशीर्वाद घ्या. हे एक पाऊल तुमचे सर्व उपाय अनेक पटींनी शक्तिशाली बनवेल. चौथी चूक, अपूर्ण उपाय. उपाय सुरू केला आणि मध्येच सोडून दिला.
कोणी बोलावले तर निघून गेले, फोन आला तर उचलला. मित्रांनो, जेव्हा उपाय करायला बसाल तेव्हा पूर्ण मनाने बसा. फोन सायलेंट करा, मुलांना समजावून सांगा, दरवाजा बंद करा. देवापुढे बसायचे असेल तर पूर्ण लक्ष देवावर केंद्रित करा. अपूर्ण पूजा अपूर्ण फळ देते. 5वी चूक, नकारात्मक विचार. उपाय केल्यानंतर नकारात्मक गोष्टींचा विचार करणे, की माझ्यासोबत कधीच चांगले होत नाही, माझ्या नशिबातच लिहिलेले नाही, बघा काहीच होणार नाही. मित्रांनो, हे विचार उपायाच्या फळाला खाऊन टाकतात, जशी वाळवी लाकडाला खाते. उपाय केल्यानंतर मनात असा भाव ठेवा की देवाने ऐकले आहे, बदल घडत आहे, माझे नशीब बदलत आहे. ही सकारात्मक ऊर्जा उपायाला आणखी शक्तिशाली बनवते. मित्रांनो, या चुका टाळा आणि आज रात्रीचा उपाय पूर्ण श्रद्धेने करा. मित्रांनो, आता मी तुम्हाला एक छोटीशी विनंती करू इच्छितो. आज हा व्हिडिओ पाहून जर तुमच्या मनात देवाप्रती श्रद्धा निर्माण झाली असेल तर कमेंटमध्ये लिहा हर हर महादेव. फक्त एवढेच लिहा आणि जेव्हा तुम्ही लिहाल तेव्हा मनापासून लिहा, जसे तुम्ही मंदिरात जाऊन देवाच्या समोर हे सांगत आहात. मित्रांनो, आपले पूर्वज सांगायचे की जेव्हा एकाच वेळी लाखो लोक एकत्र देवाचे नाव घेतात तेव्हा ती ऊर्जा आकाशात जमा होते आणि त्या ऊर्जेचा प्रभाव पडतो. ही केवळ श्रद्धेची गोष्ट नाही, हा सामूहिक चेतनेचा नियम आहे. आज या व्हिडिओवर जेवढे लोक हर हर महादेव लिहितील ती एक सामूहिक पूजा बनेल आणि त्या पूजेचे फळ आपल्या सर्वांना मिळेल. आणि जर तुमची कोणती विशेष मनोकामना असेल तर ती देखील लिहून द्या. लिहा, महादेव माझी मनोकामना पूर्ण करोत. फक्त एक ओळ, देव वाचतो, देव ऐकतो. ज्या लोकांनी पूर्वी असे केले आहे त्यांनी सांगितले आहे की त्यांची मनोकामना पूर्ण झाली. मला माहित नाही हे कसे होते, पण श्रद्धेमध्ये मोठी शक्ती असते आणि शब्दांमध्येही शक्ती असते. त्यामुळे आज एकदा कोणत्याही संकोचाशिवाय कमेंटमध्ये लिहा हर हर महादेव, जय गुरुदेव. मित्रांनो, एक गोष्ट सांगायची आहे, हे चॅनेल समग्र ज्ञान हे बनवण्यासाठी खूप मेहनत लागते. प्रत्येक व्हिडिओच्या मागे तासन तास संशोधन असते, पंचांग पाहावे लागते, शास्त्रांमधून माहिती गोळा करावी लागते, योग्य पद्धत शोधावी लागते जेणेकरून जी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल ती योग्य आणि प्रामाणिक असेल. हे सर्व यासाठी करतो जेणेकरून तुमच्यापर्यंत खरे ज्ञान पोहोचावे आणि तुम्हाला कोणत्याही ढोंगाचे बळी पडावे लागू नये, जेणेकरून तुम्ही स्वतः तुमच्या घरात कोणत्याही महागड्या पंडिताशिवाय आणि कोणत्याही कठीण विधीशिवाय देवाची कृपा मिळवू शकाल. जर या व्हिडिओमधून तुम्हाला काही मिळाले असेल, एकही नवीन माहिती किंवा एका क्षणाचीही शांती मिळाली असेल तर एक छोटेसे काम करा, या व्हिडिओला लाईक करा. हे फक्त एक बटन दाबण्याचे काम आहे, पण या एका बटनामुळे या चॅनेलला खूप मदत मिळते. YouTube हे आणखी लोकांपर्यंत पोहोचवते आणि जितक्या जास्त लोकांपर्यंत हे ज्ञान पोहोचेल तितके चांगले. आणि जर तुमची इच्छा असेल की पुढेही अशीच माहिती मिळत राहावी तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. मित्रांनो, बेल आयकॉन यासाठी गरजेचे आहे कारण YouTubeचा अल्गोरिदम असा आहे की बेल आयकॉन शिवाय नोटिफिकेशन येत नाही. आणि कधी कधी असे होते की एकादशीचा उपाय रात्री टाकला जातो आणि ज्याला नोटिफिकेशन मिळाले नाही त्याने तो दुसऱ्या दिवशी पाहिला आणि संधी निघून गेली. आजच बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढच्या उपायाची माहिती वेळेवर मिळेल. ही माझी प्रार्थना आहे, बाकी तुमची इच्छा. जय महादेव, जय गुरुदेव. मित्रांनो, आता मी तुम्हाला एक दृश्य दाखवू इच्छितो. डोळे बंद करा, फक्त एका क्षणासाठी कल्पना करा. 3 महिन्यांनंतरच्या एका सकाळी तुम्ही उठता, घरात शांतता आहे, मुलांच्या हसण्याचा आवाज ऐकू येत आहे, स्वयंपाकघरातून जेवण बनवण्याचा सुगंध येत आहे, चेहऱ्यावर हास्य आहे. तुम्ही उठून तुमच्या देवघरात जाता, दिवा लावता, देवाला नमस्कार करता
आणि मनात एक सखोल शांती आहे, एक कृतज्ञता आहे, कारण जो बदल झाला आहे तो तुम्ही अनुभवला आहे. जे कर्ज वर्षानुवर्षे दाबून होते, आता त्याचे ओझे हलके होत आहे. एक नवीन संधी आली, पैसा आला आणि हळूहळू परिस्थिती सुधारत आहे. जो आजार पाठीशी लागला होता, आता त्यात आराम आहे. शरीरात एक नवीन ऊर्जा आहे. जे नाते तुटण्याच्या मार्गावर होते, आता त्यात गोडवा आला आहे. संवाद सुरू झाला, समज वाढली. ज्या नोकरीची प्रतीक्षा होती ती मिळाली, किंवा व्यवसायात एक नवीन वळण आले. मित्रांनो, ही केवळ कल्पना नाही, ही त्या हजारो लोकांची कहाणी आहे ज्यांनी श्रद्धेने उपाय केले आणि त्यांचे आयुष्य बदलले. देवाची कृपा कोणत्याही एकावर नाही तर सर्वांवर आहे, पण आपण ती कृपा ग्रहण करण्यासाठी तयार नसतो. आपण शंकेत राहतो, विसरून जातो, टाळाटाळ करतो. आज या गुरुप्रदोषच्या रात्री एक पाऊल उचला. ती एक चिमूटभर हळद उचला, तो दिवा लावा, तो मंत्र बोला आणि मग पहा देव काय करतो. जेव्हा ईश्वराची इच्छा असते तेव्हा मार्ग मोकळा होतो. जेव्हा भक्ताची श्रद्धा असते तेव्हा ईश्वराची इच्छा जागृत होते. तुमच्या आयुष्यात तो बदल नक्की येणार आहे ज्याची तुम्ही वाट पाहत होतात. तुमच्या घरात माता लक्ष्मीचा वास होणार आहे. तुमच्या कुटुंबात शांतता येणार आहे. तुमच्या मुलांचे भविष्य उज्ज्वल होणार आहे. तुमच्या आरोग्यात सुधारणा होणार आहे. तुमच्या नात्यांमध्ये गोडवा येणार आहे. फक्त आज रात्रीचा हा उपाय करा. हेच पहिले पाऊल आहे, आणि जेव्हा तुम्ही पहिले पाऊल उचलता तेव्हा देव पुढचा मार्ग मोकळा करतो. मित्रांनो, आता आपण या व्हिडिओच्या शेवटी आलो आहोत, पण हा शेवट नसून ही एक नवीन सुरुवात आहे. आजची ही रात्र ही गुरुप्रदोषाची पवित्र रात्र आहे. ही तुमच्या जीवनात एक नवीन अध्याय लिहिण्याची संधी आहे. मी आता तुमच्यासाठी पूर्ण मनाने भगवान शिव आणि गुरुदेवांशी प्रार्थना करतो. हे महादेवा, हे कैलासपती, हे भोलेनाथ, आज तुमच्या या सेवकांनी श्रद्धेने हा व्हिडिओ पाहिला आहे. त्यांच्या मनात तुमच्याबद्दल भक्ती आहे. त्यांच्या आयुष्यात अनेक अडचणी आहेत, पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी अजूनही तुमच्यावर विश्वास ठेवला आहे. हे महादेवा, त्यांचे ऐका. त्यांचे कर्ज मिटवा. त्यांचे आजार दूर करा. त्यांच्या घरात शांतता आणा. त्यांच्या मुलांना यश द्या. त्यांच्या विवाहातील अडथळे दूर करा. त्यांच्या व्यवसायात भरभराट आणा. त्यांच्या आई वडिलांना दीर्घायुष्य द्या. आणि हे गुरुदेव बृहस्पती, आज तुमच्या पवित्र दिवशी या भक्तांवर आपली कृपा वर्षाव करा. त्यांना ज्ञान द्या, विवेक द्या, सौभाग्य द्या. त्यांच्या नशिबाची बंद दारे उघडा. मित्रांनो, ही प्रार्थना मी तुमच्यासाठी केली, पण ही प्रार्थना तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा तुम्हीही मनापासून म्हणाल, हर हर महादेव. बोला हर हर महादेव. बोला जय गुरुदेव. मित्रांनो, आज रात्रीचा उपाय करा. लक्षात ठेवा, रात्री 8:20 ते 9:49 दरम्यान अमृत काळात हा उपाय करा. उजव्या हातात एक चिमूटभर हळद घ्या. दिवा लावा. नमः शिवाय 11 वेळा बोला. मनातील इच्छा सांगा. हळद पाण्यात टाका आणि कोणालाही सांगू नका. फक्त एवढे छोटेसे पाऊल आणि ईश्वराच्या कृपेचे दार उघडेल. हा व्हिडिओ त्या लोकांपर्यंत पोहोचवा ज्यांना याची गरज आहे, ज्यांच्या घरात अडचणी आहेत, जे थकले आहेत, जे आशेवर बसले आहेत. कारण कदाचित हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हेच तुमचे आजचे सर्वात मोठे पुण्यकर्म असेल. सर्व देवगण आणि भगवान शिव नेहमी तुमच्या पाठीशी आहेत. हर हर महादेव. जय गुरुदेव. जय श्री हरी. जय हनुमान. दोन्ही देवांची कृपा एकाच वेळी बरसते. तिसरी गोष्ट, आज शुक्ल पक्षाची परम एकादशी आहे. दुपारी 2:22 पर्यंत परमा एकादशी राहील. त्यानंतर परमा एकादशी सुरू होईल. आणि मित्रांनो, जेव्हा परमा एकादशी येते तेव्हा एकादशी कोणाची असते? विष्णूजींची. म्हणजेच आज एकाच दिवसात तुम्ही हनुमानजींची कृपा देखील मिळवू शकता. विष्णूजींची कृपा
आणि रात्रीपर्यंत एकादशीमध्ये विष्णूजींची कृपा देखील. एकाच दिवसात 3 देवांचा असा योग वर्षभरातून फार कमी वेळा येतो मित्रांनो. आणि याच दिव्य संयोगात आज रात्री मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे जो साधारण वाटतो, परंतु त्यामध्ये इतकी तांत्रिक शक्ती लपलेली आहे की तुमचे लाखो शत्रू जरी असले तरी ते देखील तुमच्या समोर हात जोडण्यास भाग पडतील. तो उपाय आहे एका हळदीच्या दिव्याचा उपाय. होय मित्रांनो, फक्त 2 वेलच्या, त्याच वेलच्या ज्या तुम्ही रोज आरतीमध्ये जाळता, त्याच वेलच्या ज्या प्रत्येक पूजेचा भाग आहेत. परंतु आजची रात्र, गुरुवारच्या या पवित्र रात्री, अधिक मासाच्या या दुर्मिळ वेळेत, याच 2 वेलच्या तुमच्या जीवनातील सर्वात मोठा चमत्कार बनू शकतात. आणि मित्रांनो, मी खात्रीने सांगतो की जर तुम्ही हा उपाय आज रात्री संपूर्ण विधी आणि पूर्ण श्रद्धेने केलात तर काहीच दिवसात तुम्हाला स्वतःला जाणवेल की तुमच्या आजूबाजूचे वातावरण कसे बदलत आहे. जे शत्रू पाठीस लागले होते ते शांत होऊ लागतील. जे कर्ज होते त्यातून मार्ग निघू लागेल. जर कोणी काळी जादू किंवा तंत्रमंत्र केले असेल तर ते उलट त्यांच्यावरच पडते.